आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 8। तर इरा सेशन 8 आपल्याला सोडवण्यापूर्वी त्याचा सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। या ठिकाणी सेशनचा परिचय पाहणं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 5 नॉलेज चेक दिलेले आहे। तर त्यापैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक पाहायचं आहे। या ठिकाणी असणार आहे, चेक करून घ्या। तर यामध्ये गेल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला पहिलं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे। तर पहिल्या नॉलेज चेकवर इथे क्लिक करा। पहिल्या नॉलेज चेक क्लिक केल्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहे पहिल्या नॉलेज चेकमध्ये। तर पहिला प्रश्न बघा, तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये रिपोर्ट तयार करत आहात आणि डेटा अधिक क्लिअर दिसण्यासाठी तो रो आणि कॉलममध्ये ऑर्गनाइज करायचा आहे। तर टेबल ग्रुपमधला कोणता ऑप्शन वापरून तुम्ही डॉक्युमेंटमध्ये टेबल इन्सर्ट कराल म्हणत आहे। तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर याचं उत्तर बघा, तर इन्सर्ट टेबल असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डेटासह एक टेबल तयार करता। टेबल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला टेबल स्टाईल नावाचा एक ऑप्शन दिसतो। टेबल स्टाईल कशासाठी वापरला जातात म्हणत आहे। तर कशासाठी वापरला जातो तो, तर याचं उत्तर टेबलवर क्विकली रेडीमेड फॉर्मॅटिंग अप्लाय करण्यासाठी, जसा की रंग, बॉर्डर आणि शेडिंग। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। तुमच्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेपचा योग्य सेट सिलेक्ट करा म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे। इन्सर्ट टॅबवर जा, पिक्चरवर क्लिक करा, तुमच्या कॉम्प्युटरमधून एक इमेज सिलेक्ट करा, इन्सर्टवर क्लिक करा। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। अक्षयला ऑनलाईन उपलब्ध असलेल्या नवीन टास्क इमेजेस थेट मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंटमध्ये जोडायचे आहेत। हे शक्य करण्यासाठी तो कोणता स्टेप्स घेऊ शकतो म्हणत आहे। तर कोणती स्टेप्स घेऊ शकतो, तर तो पिक्साबे नावाचा ॲड इन घ्या, हे त्याचं नाव आहे। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये यूट्यूब व्हिडिओ इन्सर्ट करण्यासाठी तुम्ही डॅश डॅश ऑप्शन वापरू शकता म्हणत आहे। तर कोणता ऑप्शन वापरू शकतो आपण, तर याचं उत्तर ऑनलाईन व्हिडिओ आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। MS वर्डमध्ये डॅश डॅश ऑप्शन एखाद्या विशिष्ट पॉईंट किंवा टेक्स्टच्या निवडीला नाव देते आणि लांब डॉक्युमेंटमध्ये लवकर नेव्हिगेशनसाठी प्लेसहोल्डर म्हणून काम करते। हे इन्सर्ट टॅबमध्ये असते आणि युजरला मार्क केलेल्या ठिकाणी त्वरित जाणे, इंटरनल हायपरलिंक तयार करणे किंवा स्क्रोल न करता क्रॉस रेफरन्स सेट करण्याची सुविधा देते म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बुकमार्क असणार आहे। ग्रुप प्रोजेक्ट डॉक्युमेंट रिव्ह्यू करताना प्रत्यक्ष टेक्स्ट एडिट न करता बदल सुचवायचे असतील तर कोणता फीचर वापरावा म्हणत आहे। तर कोणता फीचर वापरावा लागेल, तर याचं उत्तर कॉमेंट्स आहे। मोठा रिपोर्ट तयार करताना प्रत्येक पेजच्या खालच्या बाजूला पेज नंबर आपोआप दिसावा असे तुम्हाला हवे आहे। यासाठी तुम्ही कोणता फीचर वापरावा म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला फुटर वापरावा लागेल। दाखवलेल्या इमेजकडे पहा। मुख्य डॉक्युमेंट कंटेंटपासून स्वतंत्रपणे पोझिशन करता येणारा टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी या ग्रुपमधून कोणता ऑप्शन्स वापराल म्हणत आहे। तर याच्यामधून आपल्याला कोणता ऑप्शन वापरायचा आहे, तर याचं उत्तर टेक्स्ट बॉक्स आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये गणिताचा डॉक्युमेंट तयार करताना योग्य फॉर्मॅटमध्ये मॅथमॅटिकल एक्सप्रेशन इन्सर्ट करण्यासाठी तुम्हाला बिल्ट इन टूल वापरायचे आहे। यासाठी खालीलपैकी कोणता ऑप्शन वापराल म्हणत आहे। तर यामधून आपल्याला कोणता ऑप्शन वापरायचा आहे, तर याचं उत्तर आहे बघा इक्वेशन आहे, त्याच्यावर क्लिक करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे संपूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर त्याला एंड एक्झामवर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। आता पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर या ठिकाणी क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्डमधील ड्रॉ टॅबमधील पेन ग्रुपमधील हायलायटर टूल तुम्हाला काय करण्यास मदत करते म्हणत आहे। तर हायलायटर टूल आपल्याला काय करण्यास मदत करते बघा, तर याचं उत्तर डिजिटली ड्रॉ करून टेक्स्ट आणि कंटेंट मार्क किंवा एम्फसाइज करणे, हे त्याचं उत्तर आहे। दाखवलेल्या इमेजमधील फीचर वापरून मायक्रोसॉफ्ट वर्डमधील ड्रॉ टॅब वापरताना तुम्हाला काय करण्याची परवानगी देते म्हणत आहे। तर तुम्हाला काय करायची परवानगी देते, हँड रिटन मॅथमॅटिकल एक्सप्रेशनला एडिटेबल मॅथ टेक्स्टमध्ये कन्वर्ट करणे, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे।
त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे, तर तिसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, प्रोफेशनल रिपोर्ट तयार करताना सर्व हेडिंग, बॉडी टेक्स्ट आणि व्हिज्युअल एलिमेंट एकसारख्या डिझाईन स्टाईलमध्ये पटकन असाव्यात असे तुम्हाला हवे आहे. हे साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणती ॲक्शन सर्वात उपयुक्त ठरेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. डिझाईन टॅबमधून थीम अप्लाय करा, हे त्याचं उत्तर आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मुख्य कंटेंटवर परिणाम न करता प्रत्येक पेजच्या बॅकग्राऊंडमध्ये कॉन्फिडेन्शियल किंवा कॉपीराईट सारखे कंटेंट जोडण्यासाठी कोणते फीचर वापरले जाते म्हणत आहे. तर कोणते फीचर्स वापरले जाते, तर याचं उत्तर आहे बघा वॉटरमार्क्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर झालेलं आहे आपलं, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक पाहायचं आहे. तर इथे फ्री पिकवर क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला चौथं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, फ्रीपिकचे AI पॉवर्ड सर्च इंजिन इमेज सिलेक्शन प्रोसेसमध्ये कोणत्या सुधारणा करते म्हणत आहे. तर कोणत्या सुधारणा करते बघा, तर याचं उत्तर बघा युअर कीवर्ड समजून घेण्यासाठी NLPचा वापर करून, हे त्याचं उत्तर आहे. फ्रीपिकमध्ये कोणते AI फीचर दिलेला कीवर्ड वापरून युजर्सना संपूर्णपणे नवीन इमेजेस तयार करण्यास मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे, तर याचं उत्तर असणार आहे AI इमेज जनरेटर, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि ते आपल्या स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. आता 5वं नॉलेज चेक आपल्याला शेवटचं पाहायचं आहे. या ठिकाणी असणार आहे, या ठिकाणी क्लिक करा आणि याच्यातनी बघ पाहू शकता 5वं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. आता याच्यामध्ये आपल्याला एकच प्रश्न दिलेला आहे 5व्या नॉलेज चेकमध्ये. तर तो प्रश्न बघा, जीमेलचे हेल्प मी राईट फीचर युजर्सना प्रामुख्याने कोणती गोष्ट साध्य करण्यास मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा ईमेल्स त्वरित ड्राफ्ट करणे, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला नॉलेज चेक नंबर 5 सोडवायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर बघा सिम्युलेशनचे 2 प्रश्न यामध्ये दिलेले आहे सेशन 8 मध्ये. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. डॉक्युमेंटला प्रोफेशनल रूप देण्यासाठी पेज बॉर्डर महत्त्वाचे असते, म्हणून तुमच्या डॉक्युमेंटला पेज बॉर्डर बॉक्स अप्लाय करा म्हणत आहे. तर बॉक्स बॉर्डर द्यायचे आहे. तर यासाठी डिझाईन टॅबवर जा. डिझाईन टॅबवर क्लिक केलं, त्यानंतर पेज बॉर्डरवर क्लिक करा आणि यातून आपल्याला बॉक्स बॉर्डरवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. एवढं करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होईल. पुढचा प्रश्न बघा, जेव्हा तुम्हाला एकापेक्षा अधिक डेटा संक्षिप्त स्वरूपात ॲड करायचा असतो तेव्हा टेबल हा अतिशय चांगला पर्याय आहे. 5 कॉलम्स व 2 रोज असलेले टेबल इन्सर्ट करा म्हणत आहे. तर 5x2चा टेबल घ्यायला सांगितलेला आहे. तर इन्सर्ट टॅबवर जावं लागेल. त्यानंतर टेबल्सवर क्लिक करा. इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. त्यानंतर नंबर ऑफ कॉलमची संख्या याच्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि नंबर ऑफ रोमध्ये याच्यामध्ये क्लिक करा आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे 5x2चा टेबल यामध्ये इन्सर्ट झालेला आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्युलेशन सोडवायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे आजच्या डेटमध्ये. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर याच्यातून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न, आपल्या डॉक्युमेंटचे हेडर एडिट करण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत म्हणत आहे. तर हेडर एडिट करण्यासाठी आपल्याला कोणत्या स्टेप्स वापरायचे आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन हेडर आणि फुटर घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आलेला आहे. पुढचा प्रश्न लावायचा याच्यातून, तुमच्या लेटर हेडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा म्हणत आहे. तर आपल्याला टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी कोणत्या ऑप्शन्सवर जावं लागेल. तर ऑप्शन डी वर जावं लागेल. म्हणून याचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे.
नेक्स्ट, बॉर्डर साईज वाढवण्यासाठी तुम्ही डॅश टॅबवर क्लिक कराल म्हणत आहे. तर बॉर्डरची साईज वाढवण्यासाठी आपल्याला कोणत्या टॅबवर क्लिक करायचं आहे? तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर डिझाईन टॅब आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सेलमध्ये शेडिंग इन्सर्ट करण्यासाठीच्या बरोबर स्टेप्स ओळखा म्हणत आहे. तर काय म्हटलेलं आहे? शेडिंग इन्सर्ट करण्यासाठीच्या स्टेप्स आपल्याला ओळखा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर सिलेक्ट द सेल, डिझाईन टॅब, शेडिंग, सिलेक्ट द कलर हे त्याचं उत्तर असणार आहे, ऑप्शन 1. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन्स, टेबलकरिता स्टाईल निवडण्यासाठी तुम्ही कोणता टॅब निवडाल म्हणत आहे? तर याच्यामधला कोणता टॅब आपण निवडणार आहोत? तर डिझाईन टॅब आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. आणि या ठिकाणी इथं स्कोर्स दाखवलेला आहे. तर स्कोर्सवर जा. आजच्या डेटमध्ये पाहू शकता आपला पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू इट वर सेल्फ सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. आता गायडेड डू इट वर सेल्फचे याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. पहिल्या प्रश्नात बघा काय म्हटलेलं आहे? दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, टेक्स्ट ग्रुप, टेक्स्ट बॉक्स याचा वापर करा म्हटलेला आहे. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर टेक्स्ट बॉक्समध्ये जा. टेक्स्ट बॉक्समध्ये गेल्यानंतर सिंपल टेक्स्ट बॉक्स इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा याच्यातून. नवीन डॉक्युमेंट ओपन करा आणि कव्हर पेज इन्सर्ट करा. इन्सर्ट टॅबवर जा. नंतर कव्हर पेज ड्रॉप डाऊन ओपन करा आणि मोशन कव्हर पेज सिलेक्ट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर यासाठी काय करायचं आहे बघा, तर स्टार्ट बटनावर जा सगळ्यात पहिले आणि सगळ्यात खाली आपल्याला MS वर्डची ॲप्लिकेशन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून ओपन करा. त्यानंतर नवीन डॉक्युमेंट घेण्यासाठी याच्यातून नवीन डॉक्युमेंटवर क्लिक करा. त्यानंतर बघा आपल्याला इन्सर्ट टॅबवर जा म्हणत आहे. त्यानंतर कव्हर पेजवर जायचं आहे आणि कव्हर पेजवर गेल्यानंतर याच्यातून थोडंसं खाली जा अशा प्रकारे आणि ते मोशन नावाचं कव्हर पेज जिथं दिलेलं आहे तर ते घ्यायचं आहे आणि मग आपलं उत्तर आपल्याला सबमिट करावं लागेल. सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कोणतेही मॅथमॅटिकल इक्वेशन ॲड करण्यासाठी इन्सर्ट टॅबचा वापर करा. त्यामुळे एरिया ऑफ सर्कल इक्वेशन ॲड करा आणि इन्सर्ट टॅब सिम्बॉल ग्रुप पर्यायाचा वापर करा म्हणत आहे. तर आपल्याला एरिया ऑफ कोणता घ्यायचा आहे? एरिया ऑफ सर्कल इक्वेशन घ्यायचा आहे. तर इथे क्लिक करा. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे? इक्वेशन घेण्यासाठी सांगितलेलं आहे. तर इन्सर्ट टॅबवर जावं लागेल. त्यानंतर इथे इक्वेशनवर क्लिक करा आणि इक्वेशनवर गेल्यानंतर आपल्याला पाहू शकता एरिया ऑफ सर्कल इथं दिलेला आहे. तर त्याच्यातून एरिया ऑफ सर्कल याच्यातून इन्सर्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ॲड किंवा चेंज करण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. त्यानंतर थीम ऑप्शनवर क्लिक करा आणि ऑफिस थीम सिलेक्ट करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे थीम्सवर जा आणि याच्यातून आपल्याला ऑफिस नावाची थीम यातून घ्यायची आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा आणि शेवटचा प्रश्न लावायचा याच्यातून. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे? दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये थीम फॉन्ट बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. त्यानंतर फॉन्टवर क्लिक करा आणि एरियल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर यासाठी आपल्याला डिझाईनवर जायचं आहे. त्यानंतर याच्यातून फॉन्टवर जा आणि फॉन्टवर गेल्यानंतर याच्यातून एरियल नावाचा फॉन्ट याच्यातून आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एरियल नावाचा फॉन्ट घ्या आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट वर सेल्फ संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट वर सेल्फ संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि ते कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर शेवटचं बघा सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे आपल्याला.
त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, मित्र ईमेल अकाउंट बनवतोय, कोणती माहिती अनिवार्य आहे म्हणत आहे. तर ईमेल अकाउंट बनवण्यासाठी ईमेल आय डी आणि पासवर्ड महत्वाचा आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सौरभ एका वेबसाईटवर जातो जी त्यांचे नाव आणि पत्ता लक्षात ठेवते, काय कारण आहे म्हणत आहे. तर काय कारण असते बघा, तर त्याचं उत्तर कुकी आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एका वेबसाईटचा शेवट .gov असा आहे, ती साईट कशाशी संबंधित असू शकते म्हणत आहे. तर ती .gov ही वेबसाईट ही सरकारशी संबंधित असू शकते. शाळेने वेबसाईट तयार केली आहे, इतर लोकांनी ती पाहण्यासाठी काय करावे लागेल म्हणत आहे. तर इतर लोकांनी पाहण्यासाठी ISP द्वारे होस्ट करावी लागेल आपल्याला. तुम्ही 2 वेबसाईट पाहता, एक .edu आणि दुसरी .com ने संपते, यातून काय समजते म्हणत आहे. तर एक शैक्षणिक आहे आणि दुसरी व्यावसायिक आहे किंवा व्यापारी आहे. अनोळखी ईमेल अटॅचमेंट ओपन करताना व्हायरस अलर्ट आला, प्रथम काय तपासाल म्हणत आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय तपासायचं आहे, तर पाठवणारा ओळखीचा आहे किंवा नाही, हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही गुगलवर स्टुडंट हेल्दी फूड शोधता, एक लिंक जाहिरात आहे, दुसरी शाळेच्या ब्लॉगची कोणती निवडाल म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे, दुसरी, कारण ती विश्वासार्ह आहे आणि संबंधित आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही एक गेम डाउनलोड करता आणि ब्राउझरमध्ये अज्ञात वेब पेज उघडते, याचे काय झाले असेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर मालवेअर आले, हे त्याचं उत्तर आहे. शाळेची वेबसाईट खूप हळू लोड होते पण इतर वेबसाईट चालतात, काय कारण असू शकते म्हणत आहे. तर याचं कारण काय असू शकते, तर शाळेचा सर्व्हर बिझी किंवा स्लो आहे. हेल्थ टिप्स .blog आणि AIMS.gov.in अशी 2 वेबसाईट आहेत. आरोग्य माहितीसाठी विश्वास कोणावर ठेवाल म्हणत आहे. तर याचं उत्तर .gov वर ठेवावं लागेल, कारण ती अधिकृत गव्हर्नमेंटची साईट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे सेशन एंड टेस्ट किंवा कम्प्लिशन टेस्टमध्ये आपल्याला पूर्ण इथे स्कोर्स इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 8 कम्प्लिटली सोडवायचं आहे.